या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जनसंवाद मेळाव्याच्या निमित्ताने कालपासून धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत। आज धाराशिव शहरातील हॉटेल पुष्पक पार्कवर महाशिव आघाडीच्या पदाधिकारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना इंडिया आघाडीवरील मोदींच्या टीकेचा घेतलेला समाचार सांगत निवडणुकीमुळे काही वस्तूंच्या किमती सध्या कमी झालेल्या असतील, परंतु बटन दाबून झाले की पुन्हा वाढतील। मतदार या भूलथापांना बळी पडणार नाहीत आणि म्हणूनच मोदी सरकार पुन्हा येणार नाही असे म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधलाय। या मेळाव्यानंतर मराठा समाजाच्या आंदोलकांनी एक मराठा लाख मराठांच्या घोषणा देत उद्धव ठाकरे यांना निवेदन दिलं आहे। महाविकास आघाडीच्या सभा महाराष्ट्रभर होणार आहेत, पण कार्यकर्त्यांनी म्हणून तुम्ही जे काय काम करायचे ते तुमच्याकडनं मला हीच अपेक्षा आहे की आजपर्यंत जसं 2014ला मोदीजीने केलं होतं ना चाय पे चर्चा, म्हणजे आता त्या सुद्धा गोष्टी बाहेर यायला लागल्यात। विदर्भामध्ये मी जाईन तेव्हा त्याच्याबद्दल बोलेन की विदर्भात जाऊन त्यांनी 2014ला जी आश्वासनं चाय पे चर्चा चहा पिता पिता केली होती ती अद्याप पूर्ण झाली नाही। पूर्णतः सोडा त्याच्याबद्दल गेल्या 10 वर्षात कोणी लक्ष पण दिलेलं नाही। तर अशा ह्या सगळ्या ज्या काही त्यांनी 14 पासून आत्तापर्यंत मारलेल्या थापा ह्या लोकांना जाऊन विचारा तुम्हाला यातनं काय मिळालं, प्रधानमंत्री आवास योजनेतलं काय मिळालं, उज्ज्वला योजनेमधनं काय मिळालं, पीक विमा मिळालेला आहे का, त्याच्यानंतर जनधन योजना, या सगळ्या योजना तुम्ही हातामध्ये घ्या आणि त्या वर्गात आज महिला दिन आहे, महिलांना शुभेच्छा देताना मी काय बोलावं कळत नाही। याचं कारण कोणत्या देशात आपण राहतोय, ती राजवट कशी आहे, महाराष्ट्रामध्ये काय चाललेलं आहे। मग जो मेरा परिवार म्हणून मोदीजींनी मध्ये जाहीर केलं त्या मेरा परिवारमध्ये मणिपूरच्या महिला येत नाहीत का, त्या तिकडे आंदोलनाला बसलेल्या आपल्या महिला कुस्तीपटू त्या येत नाहीत का, काही गोष्टींचे त्यांनी किमती कमी केलेल्या आहेत। हे निवडणुकीच्या काळामध्ये होणार आणि निवडणूक एकदा का बटन आपण दाबलं की दुसऱ्या दिवशी बघाल सगळ्याच्या किमती वाढल्यात। तर आता लोकसभेत कायदा करून मरणाची मर्यादा वाढवावी त्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं शिष्टमंडळ महामहिम राष्ट्रपतींना भेटलं होतं, विनंती केली होती की त्या ठिकाणी लोकसभेच्या अधिवेशनामध्ये 15% मर्यादा वाढवण्यात यावी आणि आपल्या माहितीसाठी केवळ समाजामध्ये वाद लावण्याची जी भूमिका आहे भारतीय जनता पक्षाची ही अतिशय चुकीची आहे। आता केंद्रात सरकार आपलं आहे, त्याचबरोबर राज्य सरकार आपलं आहे। आता आपल्याला जर केंद्रात आपण 50% मर्यादा वाढवणारी कायदा केला तर राज्यात जो निर्णय घेतला जर वरच तुम्ही त्या ठिकाणी लोकसभेत जर कायदा नाही केला तर खालचा निर्णय कसा टिकू शकेल, हा मूळ प्रश्न आहे। केवळ मराठा समाजाच्या तोंडाला पाणी घालायचं काम राज्य सरकारनं केलं। मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांना आम्ही समक्ष भेटून जे आमच्यावर आंदोलन केल्यानंतर 353 सारखे गंभीर गुन्हे दाखल झाले, तर आमचे मुलं शिक्षण करणारी मुलं त्यामध्ये अडकलेली। दुसरी आमची मागणी अशी होती की जे जरांगे पडल्यावर एसआयटी समिती नेमली ही समिती लवकरात लवकर कॅन्सल करण्यात यावी। आणखीन दुसरा एक मुद्दा होता की ओबीसी मधलं 50% आरक्षण आम्हाला त्वरित मिळण्यात यावं। आम्हाला 10% आरक्षण म्हणजे आम्हाला एक गाजर दिल्यासारखं आहे, तर ते आम्हाला 10% आरक्षण नको, तर आम्हाला 50% ओबीसी मधलं आरक्षण पाहिजे। अशा विविध मागण्या आम्ही माननीय माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांच्याकडे आम्ही मांडलेल्या आहेत। त्यांनी काय प्रत्युत्तर दिलं? त्यांनी सांगितलं की आता सध्या मी विरोधी पक्ष नेते आहेत, ज्यावेळेस माझी सत्ता येईल त्यावेळेस मी ओबीसी मध्ये 50% टिकणारं आरक्षण आपल्या समाजाला देऊ असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पत्ता हॉटेल रोहित, 7 रस्ता अपोजिट कालीगर पेट्रोल पंप, सोलापूर।